इंसान को मार के फेंक देंगे लेकिन कोई कुछ नहीं करता है। एमएलए कुछ हेल्प नहीं करते? कोई कुछ नहीं कर रहा है। 1 साल हो गया है, मैं रिपोर्ट मांगने जाती हूँ पुलिस चौकी में, मेरा जवान लड़के को मार दिया था। ते पण तिचा पण मुलगा गेला, माझा पण 35 वर्षाचा भावाच आज 3 वर्ष झाला लापता आहे ना, पोलीस शोधू शकले ना कोणी शोधू शकले। मी आता आहे शिवाजीनगर मानखुर्द मतदारसंघात। मुंबईतला हा अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ। नवाब मलिक इथून निवडणूक लढतात। त्यांच्या विरोधात अबू आझमी हे समाजवादी पक्षाचे आहेत। हा मतदारसंघ अनेक इलिगल गोष्टींमुळे चर्चेत असतो। इथे नशेबाजी खूप मोठ्या प्रमाणात आहे। इथे महिलांना खूप मोठ्या प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो। इथल्या महिलांचं काय म्हणणं आहे, इथे गेल्या 15 वर्षात काही बदल झालेत का, येत्या निवडणुकीमधलं चित्र काय असू शकतं, कोणाची इथं हवा आहे, मी काही महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे। काही महिलांचं बोलणं जाणून घेतल्यानंतर तुम्हाला या मतदारसंघातली परिस्थिती कळेल। ते संध्याकाळी धंदेवाल्याला पण त्रास देतात, ते धंदेवाल्याला त्रास देतात, कोणाचा उचलून फेकतात, काय करतात, अशी फिरतात, हे घेऊन फिरतात, चाकू घेऊन अशी करतात। इकडचे आमदार कधी लक्ष देत नाहीत? नाही देत कोण लक्ष। पोलिसांना सांगितलं, पोलिस पण लक्ष देत नाही, तसं करतात। आमदार कधीच बघत नाहीत यात? नाही, कधीच नाही। 15 वर्ष झाले ते आमदार आहेत, तरी बघायला येतच नाहीत, कंप्लेंट देतात, कोणी येतच नाहीत बघायला इकडून। तसं संध्याकाळचा पण जास्त त्रास देतात। आमदार येतात कधी इकडे? नाही येत, नशेबाजीकडे कधी लक्ष देत नाही? नाही लक्ष देत नाहीत अजिबात। तुमचं काय मत? बस इधर क्राइम पेट्रोल बहुत होता है, बहुत ज़्यादा होता है, नशा वगैरह। मेरा खुद का जवान बेटा गया, लेकिन मैं नशे में क्या लोगों ने किसने मार ही दिया है। रिपोर्ट लेने जाती हूँ तो पुलिस में मेरी रिपोर्ट नहीं मिल रही है। 1 साल हो गया मेरे लड़के को मर के, कोई इंक्वायरी नहीं, कुछ नहीं है इधर, कुछ नहीं होता है इधर। इंसान को मार के फेंक देंगे लेकिन कोई कुछ नहीं करता है। एमएलए कुछ हेल्प नहीं करते? कोई कुछ नहीं कर रहा है। 1 साल हो गया है, मैं रिपोर्ट मांगने जाती हूँ पुलिस चौकी में, मेरा जवान लड़के को मार दिया था। फिर कितनी बार जाती हूँ पुलिस चौकी में वगैरह, मेरे को रिपोर्ट नहीं मिल रही है। 1 साल हो गया अभी तक मेरे को रिपोर्ट नहीं मिली है उसकी। बहुत बार हम लोग गए, हम लोग सीधे साधे लोग हैं, हमको नहीं आता है। मेरा लड़का भी बहुत सीधा था, किसी दोस्ती यारी में फंस के चला गया, डायरेक्टली उधर मरा पड़ा मिला था। कुछ नहीं किया किसी ने, क्या बोलूंगी मैं, कुछ है ही नहीं है इधर इंसानियत गिरी किसी में। बस इधर नशाबाजी यही है, मारा पीटी है, मेरे लड़के को जवान को मार दिया, कोई नहीं सुनता। नशेबाजी की वजह से ज्यादा इधर दिक्कत हो रही है। बहुत दिक्कत होती है, बहुत दिक्कत होती है। हम लोग लेडीज लोगों को चलना फिरना, कितना क्या क्या क्राइम होता है इधर, क्या क्या बोलेंगे आप। लेकिन मैं तो 1 साल से मैं तड़प रही हूँ, मुझे मालूम है, मैं माँ हूँ एक, कि मैं जाती हूँ, मेरी सुनते नहीं है। मेरे को पास वो रिपोर्ट नहीं मिल रही है, पोस्टमार्टम की रिपोर्ट नहीं मिल रही है, तो क्या करेंगे आप बताओ ना। 1 साल से आपको पोस्टमार्टम रिपोर्ट नहीं मिली? 1 साल से हम लोग जा रहे हैं, पूछ रहे हैं, यही बोलते हैं अभी बाद में मिलेगी, अभी बाद में मिलेगी। अभी तक मेरे बेटे की पासपोर्ट रिपोर्ट नहीं आई है पोस्टमार्टम की। क्या बोलूं फिर मैं कि मानखुर्द शिवाजीनगर पूरी एरिया में नशा का बहुत है, बहुत। आप शाम के समय आइए और देखिए इधर क्या क्राइम होता है इधर। अबू आझमी इकडे याच्यात हस्तक्षेप करत नाही, हे रोखण्यासाठी काही नाही, कोणच नाही कोई करत। नहीं आता है। उलट आम्ही गेलो तर उलट आम्हीच बोललो ना की असं असं आहे, तर कोणीच आमचं काय ऐकत नाही। अबू आझमींकडे इथले स्थानिक जातात या गोष्टींसाठी? स्थानिक झालं काय, त्यांचेच आता काय बोललं, जाऊ द्या, जे आता पुढे बघूया, आता कोणी निवडून ज्यांना वाटेल चांगला उमेदवार कोई भी आए निवड़ के यही बात बोलेंगे कि जो भी आए हेल्प करो। माझ्या भावाचं नाव भास्कर हरिश्चंद्र राजगावकर, आज 3 वर्ष झाले लापता आहे। आज नशेमध्ये कुठे गेला, नशा करून गेला, तो पण गेला। मी पण हे करते, पण तिचा पण मुलगा गेला, माझा पण 35 वर्षाचा भावाच आज 3 वर्ष झाला लापता आहे ना, पोलीस शोधू शकले ना कोणी शोधू शकले, तो पण नशेमध्येच दिवस रात्र असेल। म्हणजे विचार करा, आमच्या घरातलं एक आज एवढा एरिया आहे ना, त्यातून एक जण तर गेलाच आहे फक्त नशेबाजीमुळे। नशेमध्ये आमच्या गल्लीमध्ये 15 वर्ष इथं आमदार आहेत अबू आझमी, त्यांनी या गोष्टी काम नाही केलं कधी? नाही, अजूनही मी पोलीस चौकीत पण जाऊन आली, किती शोधलं, पोलीस लोक बोलतात काय अजून भेटलाच नाही। कसं नाही, आम्ही जर एवढं जाऊ शकतो पोलीस चौकीत, अजून का नाही भेटला माझा भाव? लापता आहे आज 3 वर्ष झाले मानखुरवरून। आम्ही रिपोर्ट केली, अजून त्याचा काहीच मला रिपोर्टचा पण काही भेटलं नाही। आम्ही काय समजायचो, तो मेला का काय? मानखुर्द पोलीस स्टेशनला गेलता? हां, लल्लूबाईमध्ये। तर अजूनही माझ्या भावाचा पत्ता नाही। तिचा तर पोरगा तिथेच भेटला, आणि माझा भाव तर अजून 34 वर्षांचा मुलगा मेला त्यांचा, आणि काहीच रिपोर्ट नाही लागला। माझा पण 35 वर्षाचा भाव लापाचा झाला। म्हणजे विचार करा किती सिच्युएशन बेकार आहे। म्हणजे या पूर्ण मतदारसंघात कोणाच्या ना कोणाच्या घरात नशेबाजीमुळे गेलाय, आणि मुलं, आणि माझा आमच्या गल्लीत पण एक माणूस आहे ना नशेमध्ये, दूतोन मेला, काय कुठे गेला, लापता झाला तो पण, त्याची पण अजून बॉडी नाही भेटली। क्राइम बहुत है इधर, क्या समस्या? इथे नशाबाजी जास्त चालते ना, नशा जास्त होते, आणि
म्हणजे सोयी नाही आहे तिथे. हां सर्वीकडे बघावं तिकडे दंगा मस्ती चालू असते नेहमीच. हां त्याच्यामुळे जरा माणूस हे झालेला आहे. म्हणजे महिला मुलींना जास्त त्रास आहे. हां. इकडे या भाग सगळ्या भागात असंच आहे नशेबाजी आणि crime. घाणेरडं पण लई आहे इकडे घाण. आम्ही राहते तिथे स्वच्छता नाही. आमच्या इथे गटार मोठा आहे, तिथे एवढा कचरा आहे. आम्ही कसं राहतो आम्हालाच माहिती आहे. मच्छर वगैरे नाले के बाजू में हमारा घर है. कचरा टाकतात, कचरा कचऱ्याचं टाकतात. कोण खूप ऑब्जेक्शन घाण नाही आहे. करत. काढायला पण BMC येत वाले नाही. बोलायला फाईन लावायला पाहिजे ना. खाऊन आमचे हात पूर्ण मुंबईच्या तुलनेत तुम्ही दुसऱ्या भागात जात असाल तेव्हा तिकडे स्वच्छ वाटत असेल. इथं लोकं आमच्या इथे घाण आहे. गटर आलं तर गली हम लोग गए उल्वा तो हम लोगों को इतना अच्छा लगा था कि इधर हम लोग स्वर्ग में आ गए हैं. कितना अच्छा आहे. इतना अच्छा उधर आमच्या लगा गटर कि पाहिजे ऐसा येऊन लगता है बघून हम जावा लोग तुम्ही. गटर में रह रहे हैं. बघून जावा पाहिजे आमचं गटर आहे ना, गटर. त्या गटरामध्ये कचराच कचरा. कचरा आणि तिकडे रोज असं जाणारे येणारे रोज कचरा BMC इकडे साफ करायला येत नाही. येते पण परत रोज टाकून पब्लिक बोललो तर टाकतात. भांडायला फाईन उठतात. बिन लावायला पाहिजे ना. आता जर आपण बोललो ना टाकू नका, तुमच्या बापाची गटर आहे का, तुम्ही खरेदी केलेली आहे का, मग काय जबाब देणार आम्ही त्यांना. बरोबर. हां. भांडण्यापेक्षा आपण जाऊ दे, टाकताय एकदा भांडण दोनदा भांडण, नेहमी कोण भांडत बसणार रोज आहे. कोण मारणार? त्याच्यामुळे ते आम्ही माझं आता तर बोलत म्हणणं नाही. आहे, खूप जे बोलले. गटरात कचरा टाकतात तर बीएमसीने त्याच्यावर ऑब्जेक्शन घ्यायला घ्यायला पाहिजे पाहिजे. की बाबा कचरा टाकतात, फाईन लावा ना तुम्ही. आणि पावसामध्ये अक्षरशः यावेळी माझ्या घरात आहे ना एवढं पाणी आलं, घरामध्ये एवढं पाणी आलं, सगळ्यांच्या घरात पाणी भरलं. आपण जरी मुंबईत राहत असलो, देशाची आर्थिक राजधानी, तरी हा एक मतदारसंघ असा आहे जिथे क्राईम हा प्रचंड आहे. इथल्या महिला मुली रात्री बाहेर पडू शकत नाहीत, त्या भीतीपोटी त्या बाहेरच पडत नाहीत. प्रत्येक गल्लीबोळात नशा केलेली मुलं इथे असतात. आताच 2 माऊलींचं आपण ऐकलं, त्या म्हणतात की त्यांचा एक पोटचा मुलगा गेला 34 वर्षांचा, यांचा भाऊ गेला 35 वर्षांचा, पण अजून काही तपास लागलेला नाही आहे. तर एवढा मोठ्या प्रमाणात क्राईम रेट इकडं आहे आणि त्याच्यामुळे या मतदारसंघातले लोक बदल मागत आहेत. कारण इथले विद्यमान आमदार जे आहेत ते 15 वर्षापासून आहेत आणि आमदारांपर्यंत या समस्या पोहोचत नाहीत, कारण ते त्यांच्या वॉर्डातच जास्त व्यस्त असतात. त्यामुळे बाजूचा जो भाग आहे तिकडच्या लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी कोणी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे इथे बदलाचे वारे वाहत आहेत असं या लोकांच्या म्हणण्यावरनं आपण सध्या तरी अंदाज बांधू शकतो. तर मुंबईतल्या इतरही काही मतदारसंघातले व्हिडिओज आपण पाहू. तुर्तास या व्हिडिओत आपण इथे सांगतो.